आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबईचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री पवारताई, आमचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आशिष शेलार, सभापती राम शिंदे साहेब, सदा सरवणकर, मनीषा कायंदेताई, इतर सर्व मान्यवर, जसवार साहेब आहेतच, बोरीकर साहेब आहेत आणि अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची व्यक्ती सर्व स्टेजवरती आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बरेच दिवसाचा हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम होत असताना अनेक जण 3 महिने माझ्या पाठी होते की साहेब चाव्या कधी देणार, चाव्या कधी देणार. चाव्या द्यायच्या आधी मुंबई बँकेमध्ये ह्यांना घेऊन गेलो. प्रवीण दरेकरांनी ह्या लोकांना जो 15 लाखाचा जो हप्ता द्यायचा होता ते पास केलं. पास केल्यानंतर 3 महिने झाल्यानंतर मला सांगतो कळमकर साहेब, आता 3 महिने व्याज आमचं कापून जाते, पण चावी अजून हाती येत नाही. साहेब पण आमचे एवढे बिझी होते, ते साहेबांजवळ जाऊन सांगायचं काही गोष्टी, तेवढे घाईमध्ये होते. शिंदे साहेब त्याच पद्धतीने. आणि अशा पद्धतीने जेव्हा साहेबांना वेळ भेटेल त्यावेळी साहेबांना मी विनंती करून हे आयोजित काम करून द्या. त्या पद्धतीने साहेबांनी आज तो दिवस आलाय. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेब ह्या विभागातील हे अधिकारी जे आहेत त्यांच्या मला मनापासून आभार मानायचे आहेत. जसवार साहेब आहेत, परत आमचे बोरीकर साहेब आहेत आणि आमचे असीम गुप्ता साहेब, ह्यांचे मनापासून ह्या लोकांचे आभार मानायचे आहे साहेब की प्रत्येक कामामध्ये कधी काम असं नाही, यांच्या मुखातून शब्द नाही आणि ह्या कामाला गती दिली. परंतु साहेब काही गोष्टी लोकांच्या मनात राहत त्या सगळंच काही गोष्टी तरी मी तुम्हाला इथे सांगण्याची मला आपण वेळ द्या. कारण परिस्थिती अशी आहे साहेब की वरळी भागामध्ये आपण चाव्या दिल्या आणि नायगावमध्ये आज चाव्या देत आहे. वरळी भागामध्ये पार्किंग झालं, पण नायगावमध्ये पार्किंग का नाही? साहेब माझी एक विनंती आहे, त्या पद्धतीने उद्याचं भविष्याचं जे पार्किंग अधिकारी देत आहेत असं अधिकारी सांगतायत, पण साहेब आपलं लक्ष असू द्या अशी आपणाला विनंती आहे. कारण त्या भागातील पार्किंगचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भवानी माताचं मंदिर. साहेब ह्या मंदिरावरती बाळासाहेबांचं नितांत प्रेम होतं. प्रत्येक वेळी बाळासाहेब ह्या नाही त्या निमित्ताने त्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यायचे आणि त्या मंदिराचं जे मंदिर आहे ते तिथेच राहावं किंवा तिथे व्यवस्थित बांधून 2 बिल्डिंग बाजूला उभ्या कराव्या असं जनतेची मागणी आहे. साहेब तेवढी आपण बोरीकर साहेबांना पण मी सांगितलं आहे, तेवढी मागणी त्या जनतेची आहे, तेवढी मागणी आपण पूर्ण करा अशी माझी एक मनापासूनची इच्छा आहे. दुसरं 500 पोलीस बांधवांना 2011चे जे पोलीस बांधव आहेत त्यांना आपण पात्र केलं फडणवीस साहेब, पण त्यांना अजून अमाऊंट किती भरायची ती अजून अमाऊंट जाहीर झाली नाही साहेब.
ते आपण ते अमाऊंट जाहीर करा अशी माझी विनंती आपणाला. आणि अशा पद्धतीने भविष्याचं जे स्वप्न होतं ह्या BDSIचं डेव्हलपमेंटचे हे स्वप्न आपण मनापासून केल्याबद्दल आपणा सर्वांचे मी शिंदे साहेबांचे आपले मनापासून मी आभार मानतो. आणि भविष्य काळाचं हे स्वप्न अशक्य ते शक्य करून दाखव. ह्या दुनियेत तुमच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही आहे. फडणवीस साहेब, तुमच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे जे अशक्य आहे ते केलं आणि त्या पद्धतीने पोलीस बांधवांचं सुद्धा काम करा अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.